नमस्कार मंडळी, मी संपदा सावंत बित्तम बातमीत आपलं मनपूर्वक स्वागत करत आहे. मंडळी, गेल्याच आठवड्यात इयत्ता 10वीचा सीबीसी बोर्डाचा निकाल लागला. या निकालात सर्व विद्यार्थ्यांना उत्तम यश मिळाले. 2021 मध्ये बीएमसीच्या 11 शाळांना सीबीसी बोर्डाची मान्यता मिळाली. आणि मंडळी, यावर्षी या 11 शाळेचा निकाल 92% लागला. आणि विशेष बाब म्हणजे मुलुंड पब्लिक स्कूल मिठागर या हायस्कूलचाही 100% रिझल्ट लागला. मंडळी, या हायस्कूलचे सुपर 13 हे तुम्ही बघताय, हे सुपर 13 विद्यार्थी आहेत. नुसता निकाल 100% लागला नाही आहे, तर या शाळेतला तुम्ही जर हा रिझल्ट बघितला तर 90 पैकी 90च्या पुढे 10 ते 12 विद्यार्थी आहेत. 80 ते 70च्या पुढे 12 विद्यार्थी आहेत आणि बाकीचे 70च्या खाली आहेत. म्हणजे ओव्हरऑल बीएमसीची शाळा असूनही या शाळेने किती मेहनत घेतली आहे, शिक्षकांनी किती मेहनत घेतली आहे, विद्यार्थ्यांनीही खूप मेहनत घेतली आहे. मंडळी, चला तर आपण शिक्षकांची विद्यार्थ्यांशी संवाद साधूया. मुलुंड मिठागर स्कूल 2026 सुपर 13 म्हणजे खरंच सुपर 13 आहे. खूप उत्तम यश मिळवलंय पूर्ण शाळेने. इव्हन त्याच्या पाठीमागे तुमची पण मेहनत आहे. सीबीसी बोर्ड झालं. महानगरपालिकेच्या 11 शाळांमध्ये सीबीसी बोर्डची मान्यता मिळाली. तर आपलं स्टेट बोर्ड आणि सीबीसी बोर्ड याच्यामध्ये खूप फरक आहे, स्पर्धात्मक आव्हान आहे. आणि त्यात तुम्ही 100% रिझल्ट आणि 30 पटसंख्यापैकी 12 तुमच्या 90च्या घरात, 12 80च्या घरात, म्हणजे खूपच उत्तम आहे. तर तुम्ही काय सांगणार मॅडम? नमस्कार मॅडम. जेव्हा पहिला पेपर यांचा झाला ना 17 फेब्रुवारी मॅथ्स, त्यावेळी आम्ही सगळे घाबरलेलो होतो, कारण या वर्षी मॅथ्सचा पेपर खूप अवघड आलेला. पण फक्त एवढा कॉन्फिडन्स होता कारण पालक जे घ्यायला गेलेले त्यांनी सांगितलं की प्रायव्हेट शाळेची मुलं रडत रडत बाहेर आली एक्झाम सेंटरमधून, आणि त्याच वेळी आमची मुलं आम्हाला भेटायला आली आणि एवढं सांगितलं, नीता टीचर पेपर हार्ड होता पण आम्ही निघून जाऊया म्हणून. तर आम्हाला ते बरं वाटलं. यांच्या पाठी आम्ही मेहनत म्हणजे खूप घेतली. यावर्षी आम्ही 6 प्रिलियम्स घेतले आणि जे वीक मुलं होते, म्हणजे जी स्कोर नव्हती करत, 50चा खाली खाली येत होते, त्यांच्यासाठी आम्ही 2 एक्स्ट्रा प्रिलियम्स पण ठेवलेले. तुम्ही कुठला सब्जेक्ट शिकवता आणि तुम्ही काय केलं? नमस्कार, मी यांचा सोशल सायन्स हा विषय घेत होते. सोशल सायन्स विषय घेत असताना म्हणजे या मुलांना मी 6वी पासूनच हा विषय शिकवल्यामुळे या विषयात कोण विद्यार्थी कोणत्या लेवल पर्यंत या बाबतीत मला त्यांची माहिती होती. त्यामुळेच मी प्रॉपर प्लॅनिंग करू शकले. आणि या मुलांचं कौतुक म्हणजे असं की जे जे मी सांगत गेले त्यानुसार त्या मुलांनी केलं. अनेकदा असं होतं की या विषयांमध्ये मुलांना कंटाळा असतो की इतिहास म्हटलं की पहिले आठवते ती झोप. पण आणि भूगोल त्यातल्या त्यात बरा वाटतो, पण तरी पॉलिटिक्स आणि इकॉनॉमिक्स हे जे 2 विषय आहेत त्यामध्ये तेवढं काही मुलांना इंटरेस्ट नसतो. परंतु या मुलांचं 30ही मुलांचं फार कौतुक की मला इथे आवर्जून सांगावं असं वाटेल की ज्या विद्यार्थ्याची मी कल्पना सुद्धा केली नव्हती त्याला प्रिलियमला सुद्धा 56 म्हणजे हा त्याचा हायेस्ट स्कोर होता आणि त्या विद्यार्थ्यांनी 91 स्कोर केले बोर्ड एक्झाम मध्ये. ते मला फार म्हणजे आनंदाचं असं वाटतं की आणि एक या मुलांमुळेच मी म्हणू शकते की जर आपण केलं तर नक्कीच ते शक्य आहे. केल्याने होत आहे रे, आधी केलेचे पाहिजे हे मन अगदी या मुलांना लागू पडते. तुम्ही जसं का मुलं इतिहास विषय, तर इतिहास मुलांना सांगतो, अनुभव सांगतो, इतिहास काय पुढे चुका पण होऊ नये हेही सांगतो. तर तुमची पद्धत कशी आहे इतिहास शिकवण्याची, की ते इतिहास असं जगला पाहिजे ऍक्च्युअली विषय? बरोबर. तर तुमचं काय पद्धत आहे, कशी शिकवतात इतिहास? खरंच मॅडम, तुम्ही जसं म्हणाल्यात इतिहास हा जगला पाहिजे. इतिहास तेव्हाच आवडीचा वाटतो जेव्हा आपण त्याला जगत असतो. इतिहासामध्ये खूप साऱ्या घटनाक्रम आहेत, त्या घटनाक्रमांना जोडणं, ते जे वेळ आहेत, त्या डेट आहेत ते लक्षात ठेवणं हे फार कंटाळवाणं काम असतं. परंतु जर आपण त्याला एखाद्या गोष्टीप्रमाणे, एखाद्या स्टोरीप्रमाणे घेतलं आणि ते इव्हेंट जर आपण क्रोनॉलॉजी प्रमाणे जर अरेंज केले तर नक्कीच मुलांना इतिहास हा फार आवडीचा वाटतो आणि ते त्यांनी करून दाखवलेलं आहे. तुम्ही इंग्लिशच्या टीचर आहात, तर बीएमसीची शाळा, तर सगळेच बॅकग्राऊंड चांगले नसतात काही परिस्थितीमुळे म्हणा, आणि इंग्लिशचं खूपच कमजोर. तर मग तुम्ही जास्त काय मेहनत घेतली? Actually speaking, initially when I took the class, the main problem was that vocabulary.
not all the children in the class were very well versed with the vocabulary they wanted to use in the literature. But slowly and gradually, when we practice more and more questions, the type of question board exams, in the board exams it was asked, and more and more, mostly the literature questions I would say we have taken in the class. So from that, students got confidence, and more and more books they read. They, every time in the class also, when grammar was taken, after every topic, I used to take their test. We used to have a doubt solving section after all the class. So that helped a lot to all the students, and all of them had done a lot of hard work in their for the results. मराठी. मराठी मॅडम, मराठी विषय तर मराठी खूप स्ट्रगल, म्हणजे नॉन महाराष्ट्रीयन लोकांना खूप स्ट्रगल वाटतो. तर तो सहजपणे सांगणं तो कसं जमलं तुम्हाला? आणि बघितलं तर रिझल्ट तर बहुतेक 100 आहेत शाळेचा मराठीमध्ये, तर ते साध्य कसं केलं तुम्ही? मॅडम, मराठी फक्त नॉन महाराष्ट्रीयन नाही तर महाराष्ट्रीयन मुलांना पण, इंग्लिश मिडियमच्या मुलांना मराठी हा विषय अवघडच जातो. कारण की इंग्लिश त्यांची फर्स्ट लँग्वेज असल्यामुळे ते बाकी सगळे सब्जेक्ट इंग्लिशमध्ये असतात, त्यामुळे ते यूज टू होऊन जातात. तरी पण मराठीमध्ये खूप डिफिकल्टीज त्यांना फेस कराव्या लागल्या. आम्ही सुरुवातीपासूनच सुरुवात केली होती की हे समजून की आम्हाला 100 पैकी 100 हवेत, आणि त्या हिशोबाने आम्ही तयारी करत होतो. या मुलांना खात्री नव्हती, आर्या, माही ह्या मुलाच्या नाही टीचर 100 पैकी 100 नाही मिळणार, पण मी त्यांना सांगितलं होतं तुम्ही विश्वास ठेवा, मराठी हा तुमचा स्कोरिंग सब्जेक्ट आहे आणि तुम्हाला 100 पैकी 100 मिळतील. तुम्ही फक्त मी सांगते तसा अभ्यास करा. आणि बेसिकली जेव्हा आम्ही मराठीचा अभ्यास घेताना मी त्यांना धड्यांप्रमाणे आम्ही गेलो नाही, तर प्रश्नांप्रमाणे धडे शिकवून झाल्यानंतर, सगळा सिलेबस कम्प्लीट झाल्यानंतर मी जी रिव्हिजन आहे ती प्रश्नांच्या थ्रू घेतली. म्हणजे जो पेपर पॅटर्न आहे त्याच्यामध्ये पहिला प्रश्न कोणता असतो, मग त्या प्रश्नाची आम्ही तयारी करून घेतली. असा आम्ही एक एक प्रश्न पूर्णपणे मुलांची तयारी करून घेत मग पुढच्या प्रश्नाकडे वळत गेलो. आणि त्याचा फायदा मुलांना असा झाला की ज्या वेळेला फायनल पेपरला माझ्यामध्ये अर्धा तास आधी त्यांचे सगळ्यांचे पेपर लिहून झालेले होते आणि ते शांतपणे बसले होते, आणि तरी त्यांना 100 पैकी 100 आले. याचा मला खूप आनंद आहे. अर्थात यात मुलांची तेवढीच मेहनत आहे. पण 100 पैकी 100 काय टिप्स होते, त्यामध्ये काय टिप्स होते? 100 पैकी मे बी आपण काना, मात्रा, विलंटी याच्यामध्ये जास्त चुका होतात, तर त्यासाठी तुम्ही काय सांगणार किंवा काय? त्याच्यासाठी त्यांना डेलीची प्रॅक्टिस, रायटिंगची प्रॅक्टिसची खूप गरज आहे. आणि याच्यासाठी आम्ही पूर्ण वर्षभर त्यांचे निबंध, पत्र, आम्ही लेखन, मी त्यांना विषय देत होते ते लिहून आणायचे, आणि मग ते मी चेक करून त्यांना त्याच्यावरती त्यांना फीडबॅक द्यायचे की त्यांच्या कुठे कुठे चुका होत आहेत, आणि असे ते इम्प्रूव्ह होत गेले. रायटिंग प्रॅक्टिस हा एकच ऑप्शन आहे त्याला, दुसरा कुठलाच नाही. मॅम, जाता जाता हे उत्तम उदाहरण आहे. बीएमसी स्कूल, मुठांवर बीएमसी स्कूल हे ह्याने एक उत्तम उदाहरण देऊन ठेवलं पालकांना प्लस जे 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 अजून करतात काही पालक, अरे मोठ्या शाळेत गेल्यानंतर मोठी फी येणार, सगळं मोठं होणार, ठीक आहे, पण हे बीएमसी म्हणजे खरंच उदाहरण आहे. तर तुम्ही जाता जाता काय सांगणार की बीएमसीने काट टाकली आहे का, तर तुम्ही काय आव्हान देणार पालकांना? सर्वात आधी तर मॅडम, या 30 मुलांचं कौतुक. जे रिझल्ट आलंय ते आम्हालाही खूप आनंद झाला, कारण पूर्ण वर्ष मुलांसोबत, पालकांसोबत आणि आम्ही सगळ्या शिक्षकांनी, इन्क्लुडिंग अवर प्रिन्सिपल सर, म्हणजे पूर्ण वर्ष त्यांनी एक आम्हाला रूपरेखा दिली होती आणि त्याप्रमाणे आम्ही चाललो. आणि त्याप्रमाणे आम्ही त्यांचा अभ्यास, प्रॅक्टिस, 6 प्रिलियम्स, वीकर मुलांच्या 8 प्रिलियम्स असे आम्ही घेऊन टाकले. आणि एक काय आमचं चांगलं होतं ना मॅडम, की प्रत्येक प्रिलियम नंतर आम्ही मुलांसोबत बसायचो आणि त्यांची मिस्टेक आम्ही कळवून द्यायचो की बाबा असं नाही आणि याप्रमाणे तुम्ही लिहायचं. त्यामुळे त्यांची इम्प्रूव्हमेंट होत झाली. आणि म्हणजे बीएमसीचं रिझल्ट मॅडम, स्टाफ तुम्ही बघा, सगळे शिक्षक चांगले आहेत, मेहनती आहेत, सगळी म्हणजे शाळेमध्ये शिक्षक चांगले आहेत. बीएमसी शिक्षक ॲज अ शिक्षक कुणाला अपॉइंट करतात म्हणजे आम्ही सांगायचो की साई, दुधावरची जी साई असते ना, तसे सगळे शिक्षक आहेत. तर पालकांना एक निवेदन आहे की ट्रस्ट म्हणजे विश्वास ठेवा. शिक्षक इकडे मेहनत करायला रेडी आहेत, मुलं पण रेडी आहेत, फक्त तुमचा एक विश्वास असा. जसे आर्याचे पप्पा आलेले आमच्याकडे, त्यांनी सगळ्यांचा समोर हे सांगितलं की जेव्हा मी आर्याला प्रायव्हेट शाळेमधून इकडे टाकलं
तर नातेवाईक मित्रमंडळ सगळी म्हणजे त्यांना त्यांचा एकच प्रश्न होता की तुमचा काय असा प्रॉब्लेम आहे आणि का तू इतकी हुशार मुलगी आहे त्याला बीएमसी शाळेत टाकतात. पण तसं नाही आहे मॅडम. बीएमसीचं जे काय म्हणतात तुम्ही लेवल आता आधीपासूनच होतं आणि आता तर तुम्ही सगळ्या शाळांचा रिझल्ट बघत असेल ना तर खूप छान आहे. मला वाटतं फक्त आमचीच शाळा नाही, पूनमनगर शाळा आणि राजावाडी सगळीकडे म्हणजे 100% एवढा रिझल्ट आलेलाच आहे. म्हणजे पालकांनी फक्त एक विश्वास ठेवावा, एक असं म्हणजे मानसपट नको तयार करायला की बीएमसी शाळा म्हणजे असं आणि तसं. आणि हल्ली म्हणजे आता बीएमसी तुम्ही म्हणा ना मॅडम, तुम्ही बेंचची क्वालिटी बघा, पुस्तक देतायत, म्हणजे कुठेतरी ॲज अ शिक्षक मलाही वाटतं ना की का पालक एवढी लाख रुपये, 1.5 लाख 2 लाख फीस म्हणजे कशाला भरताय, जेव्हा गव्हर्नमेंटची शाळेत तुम्हाला ते सगळं मिळतंय. तुम्ही लायब्ररी आमची व्हिजिट केली, पुस्तकं बघितलीत, म्हणजे एवढा पुस्तक तुम्हाला कुठल्याही मला नाही वाटत कुठली प्रायव्हेट शाळेमध्ये तुम्हाला. सायन्स लॅब पहा तुम्ही, आमच्याकडे तिन्ही लॅब फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायो तिन्ही लॅब वेगवेगळे आहेत जे कॉलेज लेवलला असतात मॅडम. म्हणजे सगळं इकडे आहे. पालकांना हे निवेदन की तुम्ही या, पुढे व्हा आणि शिकवायला टाका मुलांना. गव्हर्नमेंटचं हे जे पाऊल आहे त्याला तुम्ही सपोर्ट करा. मॅडम, मूळ म्हणजे सांगायचं तर या पूर्ण जे काय घडलं या पूर्ण वर्षभर आमची मेहनत म्हणा किंवा पालक किंवा विद्यार्थ्यांची स्वतःची मेहनत म्हणा, या म्हणजे हे यश आम्हाला जो मिळाला आहे ते म्हणजे आमचे शिल्पकार आहेत प्रिन्सिपल सर मिस्टर शंभूनाथ गोसावी, आणि हे सगळं पॉसिबल त्यांच्या प्रयत्नामुळे झालंय. कारण त्यांनी यावेळी आम्हाला जेव्हा रूपरेखा दिली पूर्ण वर्षाची, म्हणजे आम्ही त्यांना विचारले सर गणपती वेकेशन मध्ये यायचं, म्हणजे आम्ही मे मध्ये तर वर्ग घेतलेच होते कारण आमची शाळा एप्रिलमध्ये चालू होते, तर मे तर आम्ही घेतलेच होते. पण सगळ्यांच्या घरी गणपती असल्यामुळे आम्हाला थोडं म्हणजे सर यायचं का, सर म्हणाले हो यायचं, हे सगळे आपले गणपतीच आहेत आणि सगळी देवीच आहे म्हणून. तर सरांनी आम्हाला बोलवलं. पुन्हा दिवाळीत फक्त आम्हाला 5 दिवस सुट्ट्या दिल्या, तर आम्ही परत गेलो की सर जास्त हवेत. मग सरनी फक्त आठवडा सुट्टी दिली आणि बाकीचं टाइम टेबल आम्हाला देऊन टाकलं. म्हणजे आणि तेवढंच नाही मॅडम, तर प्रत्येक 2 दिवस म्हणजे मी यायची, 2 दिवस हे आले, तर 2 दिवसापासून 1 दिवस सर स्वतः हजर राहायचे प्रत्येक टीचर सोबत आणि ते मुलांसोबत इंटरॅक्ट करायचे. त्यांनी त्यावेळी आम्हाला हे पण सजेस्ट केलं की मॅडम बघा या मुलांना हा टॉपिक अवघड आहे, तर या 4 तुम्ही एक ग्रुप बनवा, ते 3 तिकडे त्यांना हा टॉपिक अवघड जातोय तर त्यांचं एक ग्रुप बनवा. म्हणजे तशी गाईडलाईन त्यांची खूप छान होती आणि त्यांचा सांगण्याप्रमाणे आम्ही करत गेलो मॅडम आणि आम्हाला रिझल्ट भेटला. वी आर व्हेरी मच हॅपी. जसं की टीचर सांगत होत्या की आर्याच्या वडिलांना अनेकांनी प्रश्न विचारला की बाबा का तुम्ही तुमच्या मुलीचं ऍडमिशन बीएमसी शाळेमध्ये घेतलेलं आहे, काय असा तुम्हाला मोठा प्रॉब्लेम आहे. तर हे जे आज यश आपल्याला मिळालेलं आहे, तर मला असं वाटतं त्यांच्या सगळ्या नातेवाईकांना हे उत्तर असेल की बघा काहीही नसतं, आपण शाळेमध्ये जर विश्वास दाखवला आहे तर नक्कीच शाळा करून घेणारे आहेत. आणि बाकी सगळ्याच पालकांना सुद्धा मी आवाहन करू इच्छिते की बीएमसीच्या ज्या शाळा आहेत त्याच्यामध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळत आहे. इथे म्हणजे शिक्षक जे आहेत ते त्यांच्यामध्ये स्वतःमध्ये एक शिस्त आहेत आणि ज्याप्रमाणे टीचरनी सांगितलेलं आहे की कशा प्रकारे आम्हाला प्रशासनच एक रूपरेखा देत असतं आणि त्याच्यानुसार आम्ही योग्य ती कारवाई करत असतो. तर मी सगळ्याच पालकांना आवाहन करेल की त्यांनी त्यांच्या मुलांचं ऍडमिशन बीएमसी शाळेमध्ये घेतलं पाहिजे. माही, आर्या आणि यश सुपर 13, खरंच तुमची ही टीम सुपर 13 होती. तर शाळेबद्दल ओव्हरऑल काय सांगणार तुम्ही तिघ जण? Speaking about school, so school has always been a support system. They have always guided us whenever we were facing problems, not only in studies but mentally also. They have provided us confidence and they have always been encouraging for what you can do better. Like teachers, like every subject teachers have guided us in a better way that how can you be better and can
achieve your target about 95 and even 100. So definitely this hard work and the dedication and a collaborative teamwork has paid off. शाळा ही प्रत्येक विद्यार्थ्याचं संस्कार केंद्र आहे असं मानलं जातं. तर माझ्या बाबतीतही तेच होतं, कारण शाळेने फक्त अभ्यास शिकवला नाही तर आयुष्यासाठी कोणती मूल्य जरुरी आहेत ती पण शिकवली. त्याचबरोबर आमच्यापेक्षा जास्त विश्वास शिक्षकांना आमच्यावर होता. त्यामुळे कुठेतरी भीती नव्हती. जसं की 10वीत गेलो की पहिल्या महिन्यापासूनच इतकी भीती असते, इतकं प्रेशर असतं, पण आमच्या बाबतीत तसं कधीच नव्हतं. कारण आम्हाला माहिती होतं की आम्हाला काही जमलं नाही तर आमच्या पाठी आमचे शिक्षक आहेत. ऍक्च्युली शाळा आमची चालू झालेली लॉकडाऊनच्या आधी. त्याआधी हे एक कोरोना सेंटर म्हणून होतं. बाकी जेव्हा शाळा चालू झालेल्या म्हणजे मुलं जात होती, पण आमची शाळा कधी आमच्या हातात नव्हती तेव्हा. आमचं ऑनलाईनच चालू होतं. नंतर जेव्हा 2022 मध्ये म्हणजे ऑलमोस्ट आमच्या 6th स्टँडर्डच्या एंडला ही शाळा आम्हाला भेटली. मग आम्ही तेव्हा फर्स्ट टाइम गेलेलो. तेव्हा शाळेत असं काही नव्हतंच, म्हणजे नॉर्मल बेंचेस वगैरे. एक एक गोष्टी मिळवत आम्ही शाळा म्हणजे एका चांगल्या पद्धतीने उभी केली. आम्ही यात भरपूर म्हणजे बोलू शकतो, शाळा सुटल्यानंतर पण आम्ही सगळी या वर्गातली मुले थांबायचो. शाळेत काम वगैरे म्हणजे टीचर्स सोबत बसून आम्ही कामं वगैरे करायचो. ग्राउंड वगैरे मध्ये जर काय मदत लागणार असेल ती करायचो. ही एक चांगली आठवण होती. इव्हन आम्ही जो आमचा वर्ग होता हा कधी म्हणजे प्रॉपर असं स्टुडंट्स असतात ना की जे टीचर्सना घाबरतात तसं कधी नव्हतं. एक असं फ्रेंडली हे होता, बॉन्डिंग होती सगळ्या टीचर्स मध्ये आणि स्टुडंट्स मध्ये. त्यामुळे कधीच कुठल्या मुलाला कुठल्या शिक्षकाची भीती नव्हती वाटत. त्यामुळे आमचा जो वर्ग होता एक हॅपी फॅमिली टाईप होता. आमचा जो पूर्ण वर्ग टीचर सोबत होता एक हॅपी फॅमिली होती. आणि स्टुडंट्स वगैरे सगळे एकमेकांसोबत राहायचे. म्हणजे एनी टाइम जर कुठली गरज असेल, कुठला पण मित्र असा नसायचा की आता सपोज नोट्स वगैरे नसतील तर सगळे द्यायला रेडी असायचे. माही, खूप छान मिळाले तुला मार्क्स 96%. तर तू काय सांगणार ओव्हरऑल, कशी मेहनत घेतलीस तू? मेहनत तर खूपच घेतली. म्हणजे डे 1 पासून मी खूप सिरियस होते. कारण 9वीचा रिझल्ट मिळाला ना, तर तेव्हा 9वीचा रिझल्ट बघून मला खूप वाईट वाटलं की कारण त्यावेळी मला एवढे छान पर्सेंटेज नव्हते आले. आणि त्यावेळी मी जे चुका केले ते मी 10th परत रिपीट नाही केलं. आणि मी डे 1 पासून सिरियस होते आणि माझा टार्गेट मी बनवून टाकलं होतं की मला 95च्या वरती आणायचेच आहे करून. तर खूप वेळा असं पण झालं, म्हणजे टेस्ट वगैरे कमी मार्क्स मिळाले. स्पेशली मॅथ्सची भीती होती आणि बोर्डात पण मॅथ्सचा पेपर अवघड गेला. तर खरं म्हणजे एवढी अपेक्षा नव्हती की 96 येणार. म्हणजे बोर्डची पेपर वगैरे देऊन आल्यानंतर असं वाटत होतं की मॅथ्समुळे खूप मी मागे पडेन, पण असं झालं नाही. आणि रिझल्ट तर चांगला झाला. तर मी अगदीच खुश आहे त्यासाठी. आणि मी आता पुढे स्वतःला काही बेटर करू शकते असं मी बघत आहे. पुढे काय अचिव्हमेंट आहे तुझी? पुढे काय ठरवलं करायचं? मी माझं जेईचं प्रिपरेशन वगैरे चालू झालं आहे आणि त्यासाठी मी क्लास वगैरे आणि प्रिपरेशन ते करून घेतलं आहे. माझं नाव यशोधन प्रसाद नागवेकर आहे. मला 10वी CBSE बोर्डमधून 93.6% मिळाले. मी भरपूर म्हणजे अभ्यास केला, म्हणजे अभ्यास जसं आपण नॉर्मल करतो तसं. आणि माझ्या पर्सेंटेज पाठी सर्वात मोठी मेहनत आहे ती माझ्या आईची. मी जेवढे तास अभ्यासाला बसेन, भले सकाळी उठून बसायचो किंवा रात्री जागायचो, माझी आई माझ्यासोबत बसायची. इव्हन शिक्षक पण होते, त्यांची पण खूप सारे गायडन्स होते. आमच्या वर्ग शिक्षिका नीता टीचर यांनी खूप सपोर्ट दिला. म्हणजे काही काही गोष्टी जेव्हा अडचणी यायच्या तेव्हा आमच्या नीता मॅमने आम्हाला फुल सपोर्ट दिलं, गायडन्स दिलं. इव्हन बाकी टीचर्स जसं प्रवीण सर यांनी सायन्स उत्कृष्टरित्या शिकवलं. अमोल सर, काव्याडीचे पूनम टीचर, या लोकांनी पण आम्हाला बरंच चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन दिलं. ऍक्च्युली खरं सांगू तर ट्युशनची गरज नसते. आपण ट्युशनला जातो. आता कसं असतं, 2 असतात. ट्युशनला जातात मुलं, पण कधी कधी पर्सेंटेज नाही आणत. कारण मोस्ट ऑफ द प्रोबॅबली आता माझी मोठी बहीण होती, ती पण ट्युशनला जायची, पण जेव्हा ते लोक काही शिकवतात ते असं सगळ्यांना कधी कधी समजायला नाही येत. आणि ते मोस्टली टॉपर्सवर असं फोकस मोस्टली असतो त्यांचा. त्यामुळे असं कंपल्सरी नाही की तुम्ही ट्युशनला जाच. तुम्ही घरी बसून पण स्वतःचा अभ्यास करू शकतात. पण घरी बसून जर करतायत तर यासाठी तुम्हाला काही काही गोष्टी करायला लागतील. पहिली गोष्ट, पॅरेंट्स जे आहेत
त्यांना फुल फोकस त्यांच्या मुलांवर ठेवायला लागेल. बरेचसे क्वेश्चन बँक्स असतात मार्केटमध्ये, नाही तर काही बुक्स ते तुम्ही रेफरन्स करू शकतात. इव्हन आता जर 10th बोर्डसाठी बघताय तर एनसीईआरटी ही सर्वात मोठी मेन गोष्ट आहे. म्हणजे तुम्ही एनसीईआरटी वाचलीच पाहिजे. एनसीईआरटीच्या थ्रू स्टडी केलात तरी तुम्ही आरामात 80% तुमचा सिलेबस म्हणजे एक्झामच्या पर्स्पेक्टिव्हने कम्प्लीट कव्हर होऊन जातो. थँक्यू. सॉरी, तुझ्या पुढच्या वाटचाली काय आहे? आता पुढे मी सायन्स घेणार आहे आणि जेईची प्रिपरेशन करणार आहे आणि मोस्ट प्रॉब्ली इंजिनिअरिंग करेन मग पुढे मी. इथे जायचं का भारत नाही? सध्या अजून तो प्लॅन नाही केला, पण मोस्ट प्रॉब्ली इंडियामध्येच असेल. इंडियाला डेव्हलप करायचे आपल्याला, मग त्या हिशोबाने आपण इंडियामध्येच राहणार. खूप खूप शुभेच्छा. तुला एवढे मोठे पर्सेंटेज मिळाले आणि ते पण महानगरपालिकेच्या शाळेमध्ये तू पहिली आली आहे. जेव्हा रिझल्ट मिळाला तुला पहिला रिझल्ट तू ऑनलाईन बघितलाय, तर तुला काय वाटलं त्यावेळेला? तर खूप जास्त सरप्राईज तर मी होतीच, पण त्याचबरोबर मला कुठेतरी वाटलं की नाही, हे पर्सेंटेज मला येणार होते. कारण आम्ही म्हणजे माझ्या शाळेने पण आणि तसंच मी इतके एफर्ट्स घेतले होते की कुठेतरी शॉक झाला, इमोशनल पण व्हायला झालं, पण माहिती होतं की हे मी डिझर्व करते. त्याचबरोबर जेव्हा रिझल्ट आला तेव्हा मी एक एक मार्क्स बघत होते आणि म्हणजे मला टिपिकली कुठला खूप जास्त चांगला वाटला तो म्हणजे माझे मराठीचे मार्क्स होते. जेव्हा मी आउट ऑफ मार्क्स बघितले तेव्हाच मला असं रडायला आलं आणि खूप खुशी झाली की आपण वर्षभर एवढी मेहनत केली आणि ती फायनली आता त्याचं फळ मिळालं. असं कसं तुझं शेड्यूल होतं अभ्यासाचं, म्हणजे तू काय करायचीस? तर मी सकाळी उठून तर इतकी अभ्यास नाही करायची, म्हणजे मी नाईट आऊल होती. म्हणजे मला रात्री अभ्यास करायला आवडायचा. तर शाळेतून आली की माझे म्हणजे शाळा 4:30 पर्यंत होती आणि त्यानंतर 5:30 ते 9 अंदाजे माझा क्लास होता. मग त्यानंतर खाऊन वगैरे मग म्हणजे थोडं डिनर वगैरे झाल्यानंतर 11 ते मोस्टली मी 2 अभ्यास करायची. ते माझे फोकस आवर्स होते. तेव्हा मी फक्त रीडिंग असेल, नव्या गोष्टी शिकणं असेल असं. आणि मग दुसऱ्या दिवशी शाळा 10:30ची होती. मग त्याच्या आधी उठून थोडे 1-2 तास मी माझा होमवर्क असेल, स्कूलचं असेल ते करायची. म्हणजे असाइनमेंट जे वर्क होतं ते मी सकाळी उठून करायची त्याच दिवशी, ज्या दिवशी स्कूल आहे, आणि अभ्यास रात्री जो ऍक्च्युअल होता. पण शाळेने आता असं म्हणतात की बीएमसी शाळा म्हटल्यानंतर अरे अरे नाही बीएमसी शाळा ना, पण शाळेचा निकाल पण तुझ्या 100% आणि तुलाही चांगले मिळाले. तर शाळेने काय मेहनत घेतली किंवा शिक्षकांनी काय मेहनत घेतली? तर कधी आम्हाला कन्फ्युजन नव्हतं. म्हणजे जर दुसऱ्या तुम्ही मुलांना बघाल ना, खूप कन्फ्युजन असतं की कसा अभ्यास करायचा. आम्हाला एप्रिल पासून त्यांनी प्लॅन सांगितला होता. म्हणजे आमची एप्रिललाच एक वीकली टेस्ट झाली, त्यानंतर सुट्टी होती मे मंथ मध्ये, मग जूनला दुसरी वीकली टेस्ट, अशा आमच्या ऑलमोस्ट 3-4 वीकली टेस्ट झाल्या. त्यानंतर सगळ्यात मोठा माइलस्टोन जो माझ्या स्कूलने अचीव्ह केलाय तो म्हणजे 6 प्रिलियमचा. 6 प्रिलियमचा फायदा हा झाला की नॉलेज होतं, पण ते अप्लाय कसं करायचं ते एवढं समजत नव्हतं, कारण क्वेश्चन्स कसे येतात. मग ते 6 प्रिलियम मध्ये आमचे सगळेच क्वेश्चन झाले. म्हणजे प्रिव्हियस इयरचे असू दे किंवा जे नेक्स्ट इयर नवे क्वेश्चन विचारू शकते सीबीएसई किंवा टफ क्वेश्चन विचारू शकते, ते सगळे क्वेश्चन आमचे त्या 6 प्रिलियम मध्ये झाले. आणि त्याचबरोबर गायडन्स असा होता की ते आम्हाला कधी भीती नाही वाटून द्यायची. म्हणजे माझ्या क्लास टीचर नीता मॅम त्यांनी मला सांगितलं होतं की तुम्ही मेहनत करत राहा, रिझल्ट जो येणार आहे तो तुम्ही जितकी मेहनत केली त्याच्या इक्विव्हॅलंट रिझल्ट येणार आहे. तर तुम्ही हे नका करू की मला रिझल्ट येईल की नाही, त्याचा स्ट्रेस घेऊ नका. तुम्ही तुमचं अभ्यास करत राहा, कन्सिस्टंट राहा. आणि जो प्लॅन स्कूलने दिला होता ना, मी तुम्हाला दाखवू शकते की पीडीएफ पाठवायचे आमच्या स्कूलमध्ये, पूर्ण मंथचा पीडीएफ, की आपण एक एक दिवशी काय करणार आहोत. तर आमच्या 6 प्रिलियम इतकी इझिली झाल्या नाही, पूर्ण प्लॅनिंग होती. म्हणजे आम्ही 3 महिने ऑलमोस्ट पेपर लिहत होतो, प्लस सिलेबस संपून रिव्हिजन करून असं. म्हणजे प्रत्येक पेपरच्या वेळेला तुम्हाला सांगायचं की बाबा ह्याच्यामध्ये एवढे स्कोर काढ किंवा ह्याच्यामध्ये तुला अजून करायला पाहिजे. हा, म्हणजे प्रत्येक प्रिलियम झाली आणि ना रिझल्ट दिसत होते. म्हणजे पहिली प्रिलियम झाली, आम्हाला आमचे एक एक जो आमचा रिस्पॉन्स होता, फीडबॅक होता की प्रत्येक मुलाला काय करायला पाहिजे. समजा जर मला मॅथ्स मध्ये कुठेतरी एका टाईपचे क्वेश्चन जमत नव्हते तर ते नीता मॅम सांगायच्या, किंवा लँग्वेजेस मध्ये जर मी क्रिएटिव्ह रायटिंग की ग्रामर की लिटरेचर म्हणजे कुठे एक्झॅक्टली माझ्या चुका होत आहेत त्या मला सांगत होत्या. आणि जसे जसे एक एक्झाम झाले ना तर तुझं फीडबॅक आम्ही अप्लाय करत गेलो आणि मग ते मार्क्स ऍक्च्युअली म्हणजे प्रिलियम्स मध्ये पण चांगले आहेत. फर्स्ट प्रिलियम पेक्षा सेकंड मध्ये चांगले आहेत, सेकंड पेक्षा थर्ड, आणि असं 6 प्रिलियम पर्यंत ते परफेक्शन आलं होतं म्हणजे फीडबॅकमुळे. थोडक्यात एप्रिलला सुट्टी एन्जॉय न करता तुम्ही लोकांनी फोकस दिला हो. एप्रिल पासून ते ऍक्च्युली एक्झाम पर्यंत. मार्च पासून म्हणजे आम्ही थोडं लवकर सुरू केलं होतं. मार्चला आम्हाला विचारलं की 8-9चे काही कॉन्सेप्ट आहेत का की जे तुम्हाला कळत नाहीयेत. आम्ही तिथून सुरू केलं होतं. हे फक्त 10th नाहीये खरं तर. जर एखाद्या मुलाला असं वाटलं की मी 10th मध्ये पण माझा हा एखादा कॉन्सेप्ट आहे XYZ जो माझा नाही झालाय चांगला, ते पण त्यांनी कव्हर अप केलं. आणि ते करून आम्ही 15 मार्च म्हणजे
पहिले 15 दिवस तर आम्ही थोडं बेसिक्स वरती फोकस केला, त्यानंतर आम्ही ऍक्च्युअल अभ्यास सुरू केला. सो आम्ही दुसऱ्या स्कूलपेक्षा थोडं लवकर सुरू केलं होतं. तो आम्हाला कुठेतरी फायदा होता, कारण आम्ही बरेच सिलेबस पुढे होतो. कुठला आवडता सब्जेक्ट तुला, की खूप तुला आवडतो? आणि, सायन्स माझा फेवरेट सब्जेक्ट. आता पुढे काय करायचं ठरवलं, की आता काय एम आहे पुढचं तुझं? मला सायन्स स्ट्रीम सिलेक्ट करायची आहे, त्यानंतर म्हणजे PCM आणि मग इंजिनिअरिंग, एरोस्पेस इंजिनिअरिंग. ओके. भारतात राहणार का भारताच्या बाहेर जाणार? नाही, भारतात. अजून तुझे छंद काय आहेत? की नॉर्मली 10वी म्हटल्यानंतर सगळ्यांना वाटतं की अरे टेन्शन आहे. शाळा पण सांगते थोडक्यात, काही काही शाळा सांगतात, पॅरेंट्स सांगतात नाही 10वी आहे, किंवा नातेवाईक पण थोडं दडपण देतात की अरे हा 10वी आहे, नीट अभ्यास कर, फंक्शनला जाऊ नको. तर तुझा अनुभव काय सांगतो? नाही, पहिली गोष्ट तर ना माझ्या स्कूलमध्ये ना माझ्या घरी कोणी असं सांगितलं की 10th तू इतकं प्रायोरिटाईज कर की ना तू हेल्थवर फोकस कर किंवा तुझे जे आवडते हॉबीज आहेत त्या तू सॅक्रिफाईस कर, असं नव्हतं. फ्री टाइम तर मिळतोच. मग माझी हॉबी जी फेवरेट होती ती म्हणजे मंडाला आर्ट बनवणं. हा. ड्रॉइंग मध्येच, पण स्पेसिफिकली मला असं वाटायचं की मला फोकस चांगला जमतो त्या गोष्टीमुळे. म्हणजे फोकससाठी ना तो जो आर्ट आहे मंडाला आर्ट, त्याने फोकस वाढतो, कॉन्सन्ट्रेशन वाढतं. सो ते कुठेतरी मला अभ्यासात पण हेल्प होत होतं आणि मला आवडायची ड्रॉइंग. सो मी तिथे ते युज करत होते फ्री टाइम मध्ये. तुला अजून ड्रॉइंग व्यतिरिक्त अजून काय छंद आहे? छंद तसे दुसरे नाही आहेत, पण जे स्कूलमध्ये इव्हेंट्स होते ना, म्हणजे मला ते मॅनेजमेंट इव्हेंट्समध्ये पार्टिसिपेट करणं, स्पीकिंग, ह्या सगळ्या स्किल्स खूप आवडतात. तर ते डेव्हलप करण्यात मी थोडा माझा टाइम अजून स्पेंड केला. जसं की आमच्याकडे स्पोर्ट्स डे होतो किंवा फनफेअर तुम्ही जर बोला ते ऍक्च्युअल इम्प्लिमेंटेशन असतं, की जे तुम्ही फायनान्शियल तुमचं नॉलेज आहे, काही नॉलेज आहे, तर ते आमच्या शाळेत आम्ही जे अप्लाय करतो ना, तिथे मी माझा जास्त टाइम दिला. जसं डान्सिंग पण असेल, पण ते आमचे कॉम्पिटिशन्स असायचे बरेच इंटर हाऊस, तर तिथे मी जास्त फोकस केला अपार्ट फ्रॉम स्टडीज रादर देन पर्सनल हॉबीज. मराठीत तू बोलली 100 पैकी 100 मिळाले, ते खूप छान. मग मराठीपैकी असं 10वीतल्या एखादी कविता म्हणा किंवा एखादं काही खूप धडा खूप आवडलाय, तर त्या संदर्भात सांगशील? एक धडा होता शाल म्हणून, तो चॅप्टर पहिलाच आहे आमच्या पुस्तकातला, आणि त्या चॅप्टरमध्ये म्हणजे जो सारांश आहे तो असा आहे की तुम्हाला काही, म्हणजे त्याच्यात शेवटची लाईन आहे की भुकेल्यास अन्न द्यावे, तहानल्यास पाणी द्यावे, आणि हेही जमले नाही तर अभाग्यांना मानाच्या शाली तरी द्याव्यात. तर त्यात जे लेखक होते राग जाधव, त्यांना खूप साऱ्या शाली मिळत होत्या. तर त्याचा तो सारांश असा होता की त्यांना एक भिक्षेकरी भेटला, तर त्यांना त्याने त्या शाली दिल्या. तर त्यांचं असं म्हणणं होतं की ज्यांच्याकडे काही नाही आहे किंवा ते खूप अभागे आहेत, तर त्यांना आपल्याला जे जमेल ती मदत करावी. तर तो माझा एक फेवरेट धडा होता की त्याच्यात खूप चांगला लेसन आहे शिकण्यासारखा. म्हणजे तू थोडक्यात शाळा जगली, म्हणजे तुला हो. अनुभव आला, म्हणजे शिकली नाही, तुला तू अनुभव घेऊन जातेस. तर मग आजच्या विद्यार्थ्यांना काय सांगणार? आणि आजच्या पालक पण बीएमसी मध्ये जात नाहीत. आता ओव्हरऑल हे तुझं उदाहरण आहे, 97.8% तुला मिळाले, ठीक आहे. तर मग जाता जाता तू विद्यार्थ्यांना आणि पालकांना म्हणजे बीएमसी मध्ये यासाठी तू काय सांगणार? बीएमसी शाळेकडे तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन घ्या, तू काय सांगशील? मला असं वाटतं, मी ह्या आधी प्रायव्हेट स्कूलला होती, सो मला दोन्हीचा एक्सपिरियन्स आहे. मी तुम्हाला खरं सांगते, प्रायव्हेटमध्ये बऱ्याचदा फक्त एकाच मुलाकडे लक्ष दिलं जातं, पण बीएमसी स्कूल तुम्ही बघाल ना, म्हणजे शिक्षकासाठी तो विद्यार्थी इतका आपलासा असतो की मला असं एका पॉईंट नंतर वाटत होतं की आम्ही फॅमिली आहोत. ते खरंच त्यांच्या मुलांसारखं आमच्याकडे लक्ष देत होते. त्याचबरोबर जे तुम्हाला एक्स्ट्रा करिक्युलर्स म्हणजे जे अटेन्शन आहे ना, म्हणजे फक्त अभ्यास नाही होत, जे तुम्हाला मटेरियल आहे स्कूलमध्ये दिलं जातं, जे तुम्हाला नोट्स असतील, क्वेश्चन्स असतील, आणि अपार्ट फ्रॉम दॅट तुम्ही जर बघाल ना, आमच्याकडे जे फॅसिलिटीज आहेत दुसऱ्या पण, जसं की स्पोर्ट्स रूम असतील, लॅब्स असतील, त्या बऱ्याच स्कूलपेक्षा खूप बेटर आहेत. आणि मला असं वाटतं की काहीच डिफरन्स नसतो, उलट ह्या स्कूल खूप चांगल्या आहेत, कारण इथे तुमच्याकडून कुठली फी न घेता तुम्हाला बऱ्याच गोष्टी दिल्या जातात. तो इमोशनल सपोर्ट असेल किंवा शाळेच्या फॅसिलिटीज असतील, सो फायदा आपलाच आहे. आर्या, खूप खूप धन्यवाद आणि पुढच्या वाटचालीसाठी तुला शुभेच्छा. थँक्यू सो मच. मंडळी, आत्ताच आपण आर्याशी संवाद साधला. आता आर्याची आई अर्चना लांबे आपल्याला सांगणार आहे तिच्या यशाबद्दल, बीएमसीच्या शाळेबद्दल. बहुतेक करून पॅरेंट्स बीएमसीच्या शाळेकडे वळत नाहीत, पण हे एक उत्तम उदाहरण आहे आर्यासाठी आणि आर्याच्या आई, हे एक उत्तम उदाहरण आहे सर्वांसाठी. नमस्कार. एकतर खूप खूप अभिनंदन, तुम्ही खूप मेहनत घेतली, परत शाळेने पण मेहनत घेतली. तर ओव्हरऑल तिचा परफॉर्मन्स कसा होता आणि तुम्ही काय मेहनत घेतली? मला सांगायला हे आवडेल की आधीची शाळा आणि बीएमसीची आपली शाळा यामध्ये कंपॅरिझन करता बीएमसी खरंच खूप चांगली आहे. कारण पालकांचं बरंच मत असं असतं
की प्रायव्हेटमधून BMC मध्ये जाताना सगळ्या गोष्टी तिला मिळतील का प्रायव्हेट सारख्याच. तर इथे मला सांगायला हे आवडेल की इथले शिक्षक, त्या शिकवण्याच्या पद्धती वगैरे हे खरंच खूप चांगलं आहे आणि हे या निकालावरून सगळ्यांना खरं तर कळलंच असेल. म्हणजे जी काही मेहनत मुलांच्या मागे इथे घेतली जाते प्रायव्हेटपेक्षा खरंच खूप चांगली आहे. SSC म्हटल्यानंतर एक बर्डन असतं पालकांवर पण आणि मुलांवर. तर तुम्ही त्या दडपणातनं कसे बाहेर काढला तुम्ही पण आणि आर्याला पण तुम्ही काय ऍडवाइस द्याल जेणेकरून येणारं जे पुढचं वर्ष आहे मुलांसाठी, जे 10वीला असतील किंवा 12वीला असतील, तर तुम्ही काय सांगणार त्यांना? हा, मला यातून हेच सांगायचंय की कोणतंही प्रेशर न घेता रेग्युलर अभ्यास आपला नेहमीचा ठेवला वर्षभर, टप्प्याटप्प्याने जसा होईल तसा शिक्षक जे काही सांगतात बरंच मार्गदर्शन आपल्याला मिळतं, त्या हिशोबाने आपण गेलं की होतो तो अभ्यास, म्हणजे कव्हर होतो. म्हणजे मुलांना बरंच असं वाटतं की शेवटी जाऊन मला जास्त बर्डन नको यायला, होईल की नाही. तर तो रेग्युलर अभ्यास, एक आपलं टाइम टेबल सेट करणं, ह्या गोष्टी खरंच खूप महत्वाच्या आहेत आणि तसं करावं. फॅमिली सपोर्ट तर होतच तिला, म्हणजे कोणत्या बाबतीत असं प्रेशर नाही. तिच्या हिशोबाने तिला जो टाइम तिला सूट होत होता, म्हणजे तिला सकाळी उठून अभ्यास करणं जमत नव्हतं, तर तिने रात्री जागून तो अभ्यास केला. अच्छा. तो तिचा चांगला होत होता. आणि जाता जाता काय सांगणार की BMCच्या शाळेच्या दृष्टिकोन बदलत चाललाय, तर तुम्ही काय सांगाल? तुमचा अनुभव काय? पॅरेंट्सनी कुठल्या मे बी नातेवाईक पण असं सांगतात, रे माझे जे काम करणाऱ्या बाई आहेत त्या त्यांची मुलं जातात, तर तू का BMC मध्ये घातलं, असे अनुभव आहेत. तर तुम्हाला असे अनुभव आलेत का किंवा काय? हो, असा अनुभव तर मला आलायच, कारण सुरुवातीला प्रायव्हेटमध्ये शिकलेली आर्या 5वी पर्यंत, आणि नंतर डायरेक्ट BMC ला घेतल्यानंतर बऱ्याच पालकांचं हे मत होतं की चांगली शाळा होती, का चेंज करायची. आता BMC म्हटलं की मिक्स क्राऊड असणार, काही चांगले पॅरेंट्स असतील, सुशिक्षित अशिक्षित सगळे मिक्स क्राऊड असणार, मग ते जमेल का तिला. कारण एक माझी मैत्रीण आहे, म्हणजे तिने मला सुरुवातीला हेच बोलली होती की बरेच तुमचे स्कूलचे स्टेटस वगैरे आम्ही पाहतो तिथे, तर माझ्या मग घरी काम करायला येते बाई, तिची मुलं पण तिथेच आहेत आणि तुम्ही ठीकठाक पॅरेंट्स वाटता, त्यांची मुलं देखील तिथेच शिकतात, मग तुला ह्या गोष्टीचा प्रॉब्लेम नाही का, की काही मुलांवर याचा असर होतो का, मुलं शिकतात का तिथे, मिक्स क्राऊड असूनही. तर त्यांना खरं तर मला हे सांगायला आवडेल की मिक्स क्राऊडचा असं काही मुलांवर असर होत नाही. करणारा मुलगा कोणत्याही शाळेत करतोच चांगला अभ्यास. तुम्हाला आर्याच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. 3 cheers for Super 30 of Mitagar CBSE. Hip hip hooray! Hip hip hooray! Hip hip hooray! मंडळी, आत्ताच आपण मिठागर शाळेच्या सुपर 13 या टीमशी संवाद साधला. खरंच मेहनत, योग्य मार्गदर्शन आणि विश्वास यामुळे हे यश शक्य झाले आहे. सुपर 13चा हा प्रवास सगळ्यांसाठी प्रेरणादायी आहे. शिक्षकांचे आणि विद्यार्थ्यांचे मनपूर्वक आभार. त्यांनी त्यांच्या अनुभवातून आपल्याला हा यशाचा प्रवास सांगितला. अशाच प्रेरणादायी बातमीसाठी पाहत राहा बित्तम बातमी. नमस्कार.